नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये बघूया वटपौर्णिमेसाठी काठपदर साडीमध्ये काही फोटो पोज। तसेच या व्हिडिओच्या शेवटी मी साडीवरती हेअरस्टाईल कोणत्या करायच्या ते सुद्धा दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करा। वटपौर्णिमेच्या दिवशी बायका साज शृंगार करून वडाची पूजा करण्यासाठी जातात आणि फोटो काढण्याचा मोह प्रत्येकीलाच असतो। पण 2-4 फोटो काढले की परत विचार येतो की पोज काय द्यायची। तर या व्हिडिओमध्ये काही पोज दाखवलेले आहेत। तर वडाची पूजा करायला गेल्यानंतर अशा प्रकारे पूजेचं ताट हातामध्ये घेऊन तुम्ही ही पोज देऊ शकता, किंवा मग वडाला धागा बांधतो आणि फेऱ्या मारतो तेव्हा अशा प्रकारची पोज देऊन तुम्ही फोटो काढू शकता। त्यानंतर ही एक साधी आणि सोपी पोज आहे। काठपदर साडी घातली असेल आणि वन साइड पदर लावला तर ही एक पोज आहे। त्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता। नऊवारी घालणार असाल किंवा मग ज्यांची पहिली किंवा दुसरी वटपौर्णिमा आहे तर अशा प्रकारे नऊवारी साडीमध्ये तुम्ही पोज देऊन फोटो काढू शकता। खूप सुंदर फोटो येतात नऊवारी साडीमध्ये सुद्धा, किंवा मग मिस्टरांबरोबर सुद्धा एखादी पोज देऊन तुम्ही फोटो काढू शकता। तर वन साइड पदर लावला तर झाडाजवळ उभं राहून सुद्धा ही एक छान पोज आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही क्लोजअप मध्ये सुद्धा एखादा फोटो काढू शकता। ही एक पोज आहे, खूप छान पोज आहे ही सुद्धा। किंवा मग वडाची पूजा करायला गेल्यानंतर तिथे एखादं गार्डन किंवा हिरवळ असेल तर अशा प्रकारे बसून पोज देऊन सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता। त्यानंतर वन साइड पदर लावला तर ही एक पोज आहे। त्याच्यानंतर बसून अशा प्रकारे पायाजवळ हात घेऊन पैंजणला हात लावला तर ती एक छान पोज होते। वन साइड पदर लावला तर अशा प्रकारे चेअरवर किंवा खाली बसून सुद्धा खूप छान फोटो येतो। फोटो काढते वेळी नेहमी हसरा चेहरा ठेवा, खूप मस्त फोटो येतात। आता बघूया साडीवर करता येतील अशा काही हेअरस्टाईल। तर ज्यांचे हेअर शॉर्ट आहेत तर त्यांनी अशा प्रकारे हेअरस्टाईल करा, खूप सुंदर दिसतात। वरती थोडासा मोगऱ्याचा गजरा लावून बाकीचे केस असे मोकळे सोडले तर एकदम छान लुक येतो साडीवरती। ज्यांचे हेअर अगदी लांब आहेत त्यांनी अशा प्रकारे बन हेअरस्टाईल करा, खूप सुंदर दिसते। साइडने त्याला मोगऱ्याचा गजरा लावा, एकदम मस्त लुक येईल। किंवा मग अशा प्रकारे वेणी सुद्धा घालून थोडंफार फुलं किंवा मोगऱ्याचा गजरा सुद्धा लावू शकता। या वटपौर्णिमेला या पोज आणि हेअरस्टाईल नक्की ट्राय करा।